श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकते. काही लोकांना आर्थिक ताण, नात्यामध्ये मतभेद आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपले रास आणि नक्षत्र बदलतात. याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होतो. प्रत्येक ग्रहगोचर काही लोकांसाठी शुभ ठरतो तर काहींसाठी अडचणी घेऊन येतो. याच क्रमाने 2 मार्च 2026 रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला सुख, प्रेम, विवाह, पैसा, सौंदर्य, कला आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. कुंडलीत शुक्र मजबूत असेल तर जीवनात आनंद, समृद्धी आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवतो. मात्र यावेळी शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकते. काही लोकांना आर्थिक ताण, नात्यामध्ये मतभेद आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. ज्यांच्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच काही सोपे उपाय केल्यास शुक्र ग्रह शांत होतो आणि जीवनात संतुलन व सकारात्मकता राहते. पहिली रास आहे मेष. शुक्र ग्रहाचं हे गोचर या राशींच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देऊ शकतो. सुरुवातीला काही अडचणी जाणवू शकतात. विशेषतः पैशांच्या बाबतीत जास्त सावध राहण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि व्यवसायात अपेक्षित नफा मिळेलच असे नाही. म्हणून कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना नीट विचार करूनच घ्या. या काळात घाई, गडबड किंवा निष्काळजीपणा नुकसानकारक ठरू शकतो. वाहन चालवताना नियम पाळा आणि धोकादायक कामांपासून दूर राहा, कारण दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. यानंतरची रास आहे तूळ. या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे हे परिवर्तन नुकसान देणारे ठरू शकते. प्रवासामुळे काही तोटा होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातील नात्यांमध्ये तणाव वाढू शकतो आणि वैवाहिक जीवनात वाद होण्याचे योग आहेत. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यात नुकसान होऊ शकते आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात कोणाशीही कठोर किंवा अपमानास्पद शब्द बोलू नका, अन्यथा वाद वाढू शकतात. पुढची रास आहे धनु. शुक्र ग्रहाचं हे गोचर या राशींच्या लोकांसाठी काही काळ अडचणी घेऊन येऊ शकतो. आरोग्यात चढ उतार राहू शकतात आणि थकवा किंवा कमजोरी जाणवू शकते. व्यवसायातही अपेक्षित नफा मिळणार नाही, त्यामुळे पैशांच्या बाबतीत सावध राहा. मानसिक ताण वाढू शकतो, म्हणून घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. शक्य असल्यास नवीन कामाची सुरुवात थोड्या काळासाठी पुढे ढकला. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही कठोर शब्द बोलू नका, नाहीतर वाद वाढू शकतात. संयम आणि काळजी हेच तुमचे संरक्षण ठरेल. या उपायांनी दिलासा मिळणार आहे. या काळात आपल्या जीवनात पांढऱ्या रंगाला अधिक महत्त्व द्या. शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा आणि घरातही पांढऱ्या रंगाच्या या वस्तूंचा वापर वाढवा. तसेच पांढरे कपडे, साखर, तांदूळ अशा वस्तू गरजू लोकांना दान करा. विशेषतः शुक्रवारी एखाद्या गरीब व्यक्तीला प्रेमाने खीर बनवून खाऊ घालणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की हे सोपे उपाय देखील
केले तर शुक्रग्रहाचा वाईट प्रभाव कमी होतो आणि जीवनात सुखशांती टिकून राहते.